Zuinagar win the toss and electric first field and bat first Sanpada. First ball goes to bowler Rahul. पंच हेमंत पाटील तर दुसऱ्या बाजूला ऑफिशियल अक्षय यश पाटील. जोप्रा आर्चर या टोपण नावाने ओळखला जातो. या परिसरात सातत्याने मग अनेक मैदाने त्यांनी देखील गाजवले आहेत. सातत्याने पुढील त्याला देखील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लेग ब्रेक के सुल्तान उनकी पहचान है. इस विभाग में अच्छे गेंदबाज के नाम पे नवाजा जाता है. पहिला बॉल वेगाने फेकला होता. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसरताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर भन्नाट वेग पाहायला मिळते. गोलंदाज राहुल आत्मविश्वास धुनवतो राहुलचा. अगदी त्याच्याकडे देखील स्वतःवर विश्वास दाखवणं हे क्रिकेटच्या खेळात महत्वाची बाब आहे आणि आज मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा बॉल वेगाने फेकला होता. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार होताना पाहायला मिळतोय. शॉट मिड ऑफला चेंडू फील्ड केला जातो आहे. अजून एक खातं ओपन करून दिलेलं आहे सानपाडा टीमला. सानपाडा क्रिकेटचा विचार केला तर आज त्यांच्या गावात देखील मोठी स्पर्धा चालू आहे. सेक्टर 5च्या ग्राउंडला दमदार असं आयोजन पाहायला मिळतं आणि सातत्याने मग सानपाडा क्रिकेट म्हटलं की मग हे रती महारथी आज मात्र या क्रीडांगणावर खेळताना पाहायला मिळतात. सानपाडा म्हटलं की सुनील लांबोर नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हा देखील आवाज ऐकायला मिळतो सातत्याने. मयूर आणि निखिल ही जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला गेलं तर चाचपडताना खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय. मयूर मात्र उंचपुरा असा हा खेळाडू. त्याला देखील खेळ चांगला करावा लागेल. इथून समोरचा देखील संघ ताकदवान आहे. एक मॅच जिंकून पुढे आलाय आणि आता मात्र हा दोन संघांमध्ये क्वार्टर फायनलची मॅच पाहायला मिळतं. इथे मात्र बॉल पडल्यानंतर लॉंग स्टॉप रिझनकडे अतिरिक्त एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचला येतो. एक या धावसंख्येवर श्री गणेश होतोय सानपाडा टीमचा. घोषित क्षेत्राकडे चेंडू वळताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल राहुलचा. आर्म बॉलचा वापर जास्त करतोय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. व्हाईट आणि व्हाईट हे दोन शब्द अगदी पाहायला गेलं तर जवळ मॅच होतात. म्हणजे खराब बॉल अतिरिक्त मध्ये भड पडेल आणि या एकच्या जो अजून एक धाव ऍड होईल. टोटल स्कोर बोर्डवर धाव संख्या बिनबाद 2. चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये देखील मयूरला. मयूर म्हटलं की मोर मग त्याला देखील चांगला खेळ करावा लागेल. इथे मात्र दुर्वण खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो. आउटसाइड ऑफ स्टंप. अतिरिक्त मध्ये बर. आता मात्र खराब बॉल फेकले जातात. ज्या गोलंदाजाने मयूर सारख्या खेळाडूला शांत ठेवलं होतं 2 बॉल. धावफलकावर धावसंख्या जमवली गेली 3. सलगचा दुसरा स्क्वेअर बॉल फेकताना पाहायला मिळाला गोलंदाज राहुल. एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याची देखील ओळख आहे जुईनगर या संघात. इथे मात्र फाईन लेग कडे चेंडूला टटवला आहे. एकच धाव. एक धावेने संघ पुढे जाताना पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर कासवाच्या गतीने धावफलक हलताना पाहायला मिळतोय. थेंबे थेंबे तळेस असा खेळ मैदानच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय सानपाडा टीमचा. सुंदर खेळ करावा लागेल. पाहायला गेलं तर समोरचा संघ देखील मातबदार संघ म्हणून ओळखला जातो. मागच्या मॅच मध्ये राहुलने देखील करून दाखवलाय. एक मॅच जिंकलेच जरूर आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील याच राहुलने घेतला होता. इथे मात्र बिगेटचा प्रयत्न. मात्र चेंडू चाललाय गलीकडे. घोषित क्षेत्र आहे जिथे सिंगल. अपुरं मैदान असल्यामुळे पाठीमागे कुठल्याच सिंगल धाव आहे. फक्त मोठा फटका जरी खेळला तरी पण एकच धाव मिळणार. त्यामुळे प्रयत्न असेल समोरच्या दिशेने खेळायचा. P1चं षटक आहे आणि वर्तुळ फोडण्याचा प्रयत्न असेल. मात्र अजूनपर्यंत कव्हर सारख्या दिशेला कोणताच खेळाडू नाही. मात्र याची मुभा होती खेळाडूला. इथे मात्र चेंडूला लॉप केला आहे. लॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. 2 क्षेत्रक्षणामध्ये
थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाला. जिथे झेल होता तिथे झेल सुटला गेला आणि या दोनच्या स्वरूपात धावपळक जाऊन पोहोचला तो 7 या अंकांवर. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न. धावपलिकावर धावसंख्या बिनबाद 7. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने जुईनगरसाठी. राहुलने आतापर्यंत या बलाढ्य संघाच्या या धोरणदारांना शांत ठेवण्याचं काम केलंय. मयूर सारख्या दिग्गज खेळाडूने 6 बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्या त्या 5 आणि 2 स्क्वेअरच्या धावा. टोटल 7 धावा स्कोर बोर्डवर. दुसऱ्या षटकात प्राचरण करण्यात आलंय. कपिल फिरकी पट्टो गोलंदाजीमध्ये रणनीवर पाहायला मिळतोय. शॉर्ट रनअप या गोलंदाजीचं. अगदी डाव्या हाताचा गोलंदाज असला की मग त्याच्याकडे नॅचरल स्विंग पाहायला मिळतो. 1 ते 2 पावलांचा रनअप घेऊन इथे मात्र पहिलाच बॉल 14 नंबरची जर्सीने झेल सोडला गेलाय. शॉर्ट कव्हर पॉइंट कडे झेल उडाला होता. प्रयत्न चांगले होते मात्र झेल कॅरी करू शकले नाही. एकच धाव आणि या 1च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 8 या धावसंख्येवर. चांगला खेळ करावा लागेल. मयूरकडे देखील अपेक्षा असतील टीम सानपाडाच्या. बिगेटचा प्रयत्न मात्र चेंडू फाईन लेग कडे. एकच धाव. घोषित क्षेत्राकडे चेंडू सातत्याने खेळत असताना मयूर हा खेळाडू. धावपळकावर धावसंख्या जमवली गेली ती बिनबाद 9. इथून चांगला खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. किमान समोरच्या संघासमोर 30 ते 35 धावा उभ्या करावी लागतील या मॅच मध्ये. दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा जुईनगर हा संघ पाहायला मिळतोय. अजूनही चाटपडत खेळताना पाहायला मिळतोय खेळाडू मयूर. सूर गवसला नाही मयूरला. अजून या मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नात डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतोय. सिंगल डबल कडे फोकस करावा लागेल. आता मात्र धावपळक हलतं ठेवावं लागेल. धावा जमवायचे असतील तर, एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर. मात्र तितकाच एक दिग्गज खेळाडू आहे म्हणून ओळख आहे संघात. इथे मात्र बिगेटचा प्रयत्न केले होते रन घेण्याचा मात्र नकार दिलाय मयूरने. कोणत्याही प्रकारची धाव येताना पाहायला मिळत नाही. दडपण गोलंदाज निर्माण करत असताना पाहायला गेलं तर गोलंदाज अगदी आपली शैली सुंदर बॉल फेकताना पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवतोय. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या 9 या आकड्यावर पाहायला मिळतोय. दमदार गोलंदाजी पाहायला मिळतोय. या पट्ट्याने छाप सोडले या मॅच मध्ये. गोलंदाजी खूपच चांगली पाहायला मिळते कपिलची. इथे मात्र MS धोनी स्टाईलने फटका सजवला होता. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न या शॉटला. एकच धाव मिळेल. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फटका सजवला होता. डबल डिजिटल मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. 10 या आकड्यावर धावसंख्या पोहोचली गेली आहे. षटक क्रमांक 2 प्रोग्रेस विदाउट लॉस 10. चांगली धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. सिंगल धावने अगदी धावपळक पुढे सरसावलंय. एक धाव देखील क्रिकेटच्या खेळात खूप महत्वाची असते. इथे मात्र फिरून फटका खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 11 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न. धावपळकावर बिनबाद 11. चला स्पीडअप करायचं आहे. टीम मीटिंग कोणत्याही प्रकारची घ्यायची नाही. कडाक्याच्या उन्हामध्ये, या रखरखत्या उन्हामध्ये हा क्रिकेटचा थरार पाहायला मिळतोय. दिवा कोलीवाडा 30+ब यांच्या माध्यमातून ही मानाची स्पर्धा या क्रीडांगणावर आपण एन्जॉय करत असताना आमच्या VIP डाईजवर मान्यवर पाहायला मिळतात. या मॅचचा आनंद घेत असताना
दोन संघांमध्ये चांगली मॅच पाहायला मिळते. अंतिम षटकात प्राचारण करण्यात आलंय गोलंदाज मनोजला. इथून आता मात्र चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा घेण्याचा प्रयत्न असेल. पुढचा बॉल इथे मात्र लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणारा बॉल, आउटसाइड द लेग स्टंप असा हा बॉल फेकला होता. एक धाव ऍड होईल आणि या एकेरीच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचेल ते 12 या धावसंख्येवर. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आलाय. लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग असे क्षेत्ररक्षक 5 वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतात. इनफिल्डच्या बाहेर खेळाडू पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, आउटफील्डच्या वरतून धारलाय, आकाशाला गवसणी घालणारा येतोय लांब लचक षटकार आणि या 6च्या मदतीने धावसंख्येला आता आकार देताना पाहायला मिळतो खेळाडू निखिल. धावफलकावर धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 18. चांगली सुरुवात पाहायला मिळते. याच फटक्यांची गरज आहे टीम सानपाड्याला आणि चांगला मॅच बॉल आलेला आहे, त्यामुळे हा बॉल पंचांकडे द्यायचा आहे. मॅच बॉल घ्यायचा आहे, त्यामुळे सुंदर मॅच चालू असताना पाहायला मिळते. चला जर बॉल नसेल मिळत तर मग नवीन बॉल घ्यायचा आहे आणि मॅच लगेचच कंटिन्यू करायची आहे. या रखरखत्या उन्हामध्ये आपले हे शिलेदार मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि चांगली गोलंदाजी केली होती या संघाच्या प्रमुख. अजून एक तडका पाहायला मिळतोय. क्लास क्लास, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और सिक्सर देख. निखिलचा सिक्सर बघा, सुंदर फटका पाहायला मिळाला. आता मात्र फलंदाजीमध्ये आपल्या मोठ्या फटक्यांसाठी निखिलला जाणला जातो हे सिद्ध करत असताना चांगल्या बॉलला सन्मान द्यायचा आणि मग खराब बॉलची वाट लावायची. आता मात्र गोलंदाज मनोजची वाट लावली जाते मैदानच्या आतमध्ये. काय फटकेबाजी, आता मात्र जलवा पाहायला मिळते निखिलचा मैदानच्या आतमध्ये. प्रभावित केलं निखिलने देखील. याच फटक्यांची नितांत गरज आहे सानपाडा टीमला आणि त्याच अनुषंगाने फटकेबाजी करत असताना पाहायला मिळतोय. दमदार खेळ या मॅच मध्ये करत असताना गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. ज्या पहिल्या 2 गोलंदाजांनी केलं होतं तशीच गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र अजून एक बिगेटचा प्रयत्न, मात्र चेंडू चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा कट झाला. यष्टिरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज मनोजचा. याच पद्धतीचे आता मात्र बॉल फेकावे लागतील तर एका बाजूने निखिलला चांगला खेळ करावा लागेल. 30-35 धावा समोरच्या संघासमोर सेट करावे लागतील कारण का त्यांच्या चांगले फलंदाज आहेत. अजून एक तिसरा उडवलाय या ओव्हर मध्ये. चेंडूला काऊ कॉर्नर क्लिअर करत असताना यूज इट 6. धावफलकावर धावसंख्या जमवली गेली 30 विदाउट लॉस. ही जमेची बाब आहे सानपाडा टीमची. मोठ्या फटके आता मात्र यायला लागलेत. ज्या फटक्यांची नितांत गरज होती सानपाडा टीमला अगदी तेच फटके या मॅच मध्ये पाहायला मिळतात. शांत ठेवू शकत नाही जास्त टाइम तुम्ही निखिलला. हा एक फटकेबाजीसाठी मोठ्या फटक्यांसाठी निखिल जाणला जातो आणि तो सिद्ध करतोय. कडक स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात आणि तो सांगतोय अजूनही मी खेळपट्टीवर का उभा आहे तक धरून हे सांगत असताना सिद्ध करतोय तो आता स्वतःला. चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. अजून एक गरकण फिरवायचा होता मात्र बॉलरची चालाक्ष बुद्धी, बॉल पडल्यानंतर थोडासा चेंडूला फ्लाइट दिल्या आणि सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहे निखिलला तुम्ही शांत ठेवू शकत नाही. दिग्गज खेळाडू आहे आणि चांगला खेळ देखील त्याचा पाहायला मिळतोय. त्याच्या साथीने मयूरने खेळ केलाय चांगला. 2 खेळाडू अजून एक आडव्या बॅटने पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 2 धावा चित्त्याच्या सप्लायने कंप्लीट केल्या जातात. या 2च्या जोरावर धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जमवली गेली ती 32.
33 धावांच्या लक्ष्याचा पाठक करायचा आहे उत्तर अर्धामध्ये. कशा प्रकारे या धावा वाचवल्या जातील टीम सानपाडाकडून, तर कशा प्रकारे या धावा कंप्लीट केल्या जातील याकडे लक्ष असेल. 11.00च्या सरासरीने आता धावा करायच्या आहेत जुईनगर टीमला. चला दिवा टीम रिपोर्टिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच आपलीच आहे, त्यामुळे इथून जो जिंकणार तो तुमच्या समोर 2 हात करताना पाहायला मिळेल. दिवा कोलीवाडा विरुद्ध विनर टीम अशी मॅच पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. विक्रम मडवी यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आज मात्र संघाचा खेळ घरच्या मैदानावर खेळत असताना बहरताना पाहायला मिळाला आहे. चांगला खेळ झालाय आज. मात्र अपेक्षा देखील असतील आज घरच्या मैदानावर खेळत असताना चांगला खेळ हो, याच अपेक्षांना खेळ करताना पाहायला मिळतोय. दिवा कोलीवाडा आज घरच्या मैदानावरच दमखम दाखवावी लागेल, चांगली मॅच खेळावी लागेल. मुकेश आणि राहुल
मुकेश आणि राहुल ही आघाडीची जोडी. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल फेकण्यासाठी बोलावर सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर निखिल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल ओव्हर राऊंड विकेट कडून. इथे मात्र कट केलाय, फटका फसलाय. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय मुकेश. बॅक टू द आउट. अगदी क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार पाहायला मिळतोय. यष्टा कव्हर पॉइंटला, शॉर्ट कव्हर पॉइंटला झेल टिपला गेलाय. ज्या खेळाडूवर अपेक्षा होती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर कांचन. गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली होताना पाहायला मिळते. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम जुईनगर आता मात्र कुठेतरी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज निखिलचा. एका बाजूने पाहायला गेलं तर राहुल सारखा दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि त्या खेळाडूकडून अपेक्षा असतील टीम जुईनगरला. आज कॅप्टन सारखा खेळ करावा लागेल. कॅप्टन लीडिंग फ्रंट अशा अनेक मग भूमिका सातत्याने निभवत असतो. आज मात्र मागचं काय झालेलं विसरावं लागेल आणि आज मात्र नव्याने करावं लागेल. ही मॅच देखील खूप महत्वाची आहे. रफ अँड टफचा मुकाबला पाहायला मिळतोय. इथून जिंकणार तो सरळ पुढे पाहायला मिळेल सुपर 6 मध्ये जाताना पाहायला मिळेल. कोणता संघ मग पात्र ठरेल. दिवा कोलीवाडा संघासोबत 2 हात करताना पाहायला मिळेल. याकडे देखील लक्ष असेल. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या सोपा झेल सुटलाय. भूमीला दान पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडताना पाहायला मिळाला आणि जिथे झेल होता तिथे झेल लँड 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये पडताना पाहायला मिळाला. धावफलकावर 1 धाव ऍड होईल. या 1 धावेने श्री गणेशा होतो टीम जुईनगरचा. राहुलकडे आता अपेक्षा असतील. अशा भूत नजरेने पाहत असेल टीम जुईनगर. कशा प्रकारचा खेळ होईल याकडे लक्ष असेल. 33 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 11.00च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. पहिल्याच षटकामध्ये गोलंदाज चांगलाही गोलंदाजी पाहायला मिळतोय. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप यष्टा कबरकडे चेंडू फरार. 4 धावांसाठी येतोय चौकार आणि या 4च्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचेल ते 5 या आकड्यावर. सुरुवात सुंदर पाहायला मिळतोय. याच फटक्यांची गरज आहे. अगदी याच फटक्यांसाठी प्रयत्न चालू आहे आणि क्षेत्ररक्षक अगदी रचलंय. ऑफ साइडला 4 क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. लॉंग ऑन शॉर्ट लॉंग ऑफ आहे. त्याच मध्ये स्वीपर पॉइंटला ठेवलाय. इथे मात्र फटका स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. यूज इट आउट ऑफ द पार्क. टोकलाय. 6 धावांसाठी येतोय राहुलच्या बॅट मधून दमदार षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 11. 11च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि धावा देखील 11 बनवल्यात. सेट आता मात्र धावसंख्या देखील ज्या सरासरीने धावा जमवायच्या अगदी त्याच सरासरीने धावा बनवत असताना राहुल यावेळेचा स्क्वेअर कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव ऍड होईल आणि या सिंगलच्या जोरावर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 12 या धावसंख्येवर. या षटकातील अंतिम बॉल शिल्लक. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय आणि धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 12. सुंदर खेळ चालू असताना राहुल एक दिग्गज खेळाडू. आज मात्र रोल राहुलचा महत्वाचा आहे. ऑलराऊंडरच्या भूमिकेत आज खेळ करत असताना तर दुसऱ्या बाजूला निखिल देखील ऑलराऊंडरच्या भूमिकेत आज खेळ करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेचा आपटीबार बॉल त्याला पाठवलाय. स्वीपर्स कव्हर रिझन कडे. चेंडू दन दन करत चाललाय. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराच्या साह्याने धावगतीला आकार येताना पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 16 या धावसंख्येवर. सुरुवात दमदार पाहायला मिळते जुईनगर संघाची या मॅच मध्ये. ज्या पहिल्या षटकात निखिल सारख्या गोलंदाजावर 16 धावा घेताना पाहायला मिळाले. राहुल आज मात्र चौफेर टोळेबाजी करताना पाहायला मिळतोय. मग प्रत्येक दिशेला चेंडू खेळताना पाहायला मिळतोय. अगदी ज्या दिशेला बॉल टाकला जातो त्या दिशेला चेंडूला वळवला जातो
आणि क्रिकेटमध्ये एक चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य असतं आणि तोच कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रभावित केलं या पट्ट्याने. या मॅच मध्ये काय फटकेबाजी पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 17ची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. समीकरण देखील जवळ येत जाते. पाहायला गेलं तर पकड मजबूत केलं राहुलने जुईनगर टीम साठी. मात्र गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. मयूर या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. अजून एक प्रमुख गोलंदाज या षटकाचा दुसऱ्या षटकात प्राचीन करण्यात आलाय. बिगिटचा प्रयत्न होता फलंदाज कांचनचा, मात्र सिंगल धाव. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगला पाहायला मिळतोय. पाठीमागे चेंडूला फील्ड केला, एकच धाव. आता धावा करायच्या त्या 11 बॉल आणि 16ची गरज. सामना देखील वर्चस्व पाहायला मिळतोय जुईनगर टीमचं. पाहायला गेलं तर समोर एक प्रमुख खेळाडू आहे, संघाचा तारणारा, पारदर्शक अशा भूमिका निभावत असताना या टीम साठी संकटमोचक खेळाडू म्हणून त्याला ओळखला जातो जुईनगर टीम कडून. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपला गेला झेल. संपलाय मनोजचा खेळ, राहुलचा खेळ. धक्का नंबर लागतोय टीमला दुसरा. दबाव निर्माण केलं या षटकात मयूरने. चांगली गोलंदाजी करतोय मयूर. आपल्या गोलंदाजीची विविधता स्पष्ट करत असताना या मॅच मध्ये सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आपल्या भात्यामधले विविध बॉल फेकण्यासाठी मयूरला ओळखला जातो आणि तेच आता मात्र चेंडू हाताळत असताना मीडियम पेसर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. रनवेमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चेतन. 4थ्या क्रमांकावर प्राचीन करण्यात आलाय. आता जबाबदारी देखील वाढली असेल चेतन या खेळाडूची. पुढचा बॉल ते मात्र पडल्यानंतर फिगाने बॉल बॅटवर आदळला. कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. शांत ठेवलं या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या जुईनगर. पाहायला गेलं तर पहिले षटक जुईनगरच्या नावावर राहिलं होतं. त्यानंतर सांदपाड्याचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकात. फुलरलेनचा बॉल त्याला कट केलाय. कोणत्याही प्रकारची रन येताना पाहायला मिळत नाही. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल सलगचा डॉट खेळताना पाहायला मिळतोय चेतन हा खेळाडू. गोलंदाजी आता मात्र चांगली पाहायला मिळतोय. प्रभावित केलंय मयूरने या षटकात. दर्जेदार बॉलिंग. सुपर बॉल पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. अजून एक तिसरा डॉट बॉल फेकताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधला तिसरा गोलंदाज ठरतोय 3 बॉल डॉट फेकणारा. अंतिम बॉल या षटकातील कमबॅक करून दिलं या षटकात. अजून एक धीम्या गतीचा बॉल त्याला फायनल क्लिअर करत असताना 1 धावेसाठी घोषित क्षेत्राकडे बॉल वळताना पाहायला मिळतोय. या 1च्या जोरावर धाबळक जाऊन पोहोचलतोय 18 या धावसंख्येवर. आता 6 बॉल आणि धावा करायच्या आता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 15 धावांची आवश्यकता. षटक अत्यंत चांगलं फेकलं मयूरने. जर हे षटक आवडलं असेल तर मयूरसाठी टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. 2 धावा खर्च करत हे षटक फेकले मयूरने. कलाटणी देणारा हे षटक टीम सांदपाड्यासाठी. अगदी धावून आला हा गोलंदाज. सुरेख भूमिका पाहायला मिळाली मयूर या गोलंदाजाची. आजचा रोल त्याचा खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये. अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवर अमित या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. चला टीम मीटिंग नाही घ्यायची आहे, लगेचच फिल्डर आपला सेट करायचा आहे. सहा बॉल आणि 15ची गरज. थरार पाहायला मिळतोय क्रिकेटचा. पाहायला गेलं तर सामना अजूनही दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. कोणता संघ बघ पुढे सरकताना पाहायला मिळेल आणि दिवा कोलीवाडा समोर 2 हात करताना पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच दिवा कोलीवाडा विरुद्ध. इथे मात्र फाईन लेग कडे बॉल फटका सजवलाय. 1च धाव घोषित क्षेत्राकडे आणि 1च्या जोरावर धाबळक जाऊन पोहोचलाय ते 19 या धावसंख्येवर. 5 बॉल आणि 14ची गरज. जसजसे
सिंगल डबल कडे लक्ष दिलं जातं, मात्र बिगिट आता खेचावे लागतील. या मॅच मध्ये जिंकायचं असेल टीम अजूनगरला तर मोठे फटके खेळावे लागतील, प्रयत्न करावे लागतील, लढावं लागेल आता मात्र, नाहीतर पराभूत व्हावं लागेल या मॅच मधून. आता इथून करावंच लागेल कांचनला. आपटी बार बॉल त्याला पाठवला स्क्वेअर लेगच्या वरतून, यूज इट आउट ऑफ द पार्क, ठोकला षटकार कांचनच्या बॅट मधून, ब्रँडेड षटकार. 4 बॉल आणि 8 ची गरज, याच फटक्यांची गरज आहे आणि आता सिद्ध करावं लागेल. स्वतःवर विश्वास दाखवलाय, सेल्फ कॉम्पिटिशन असणं खूप गरजेचं आहे. आणि बाळासाहेब साहेबांचं वाक्य आहे, जगाच्या कुठल्याही पाठीवर जा तुम्ही, तुमच्यावर स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. मग तुम्ही क्रीडा क्षेत्र असो किंवा व्यवसाय असो, पण ते स्वतः विश्वास तुमचा असणं महत्वाची बाब आहे. आणि आता मात्र विश्वास दाखवलाय कांचनने स्वतःवर, चांगला खेळ करताना पाहायला मिळतोय. अजून एक खोलून काढलाय बॉलला, समोर व्ही शेप मध्ये फटका, कव्हर्स कडे दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि पंचांचा इशारा, सेफ. पॉपिंग क्रीज मध्ये खेळाडू पोहोचलाय. या 2 धावा ऍड होतील, तिसरीचा प्रयत्न होईल का, नकार दिलाय. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ लँड झालाय, त्यामुळे 2 धावा ऍड होतील. 3 बॉल आणि 6 ची गरज, पाहायला गेलं तर एका फटक्याचं काम. इथे पाहायला गेलं तर चर्चा देखील होताना पाहायला मिळते या मॅचची. क्रीडांगणाच्या आतमध्ये फटकेबाजी कांचनची चांगली पाहायला मिळते. या पट्ट्याने या मॅच मध्ये अजूनही जिवंत ठेवलंय जुनगर टीमला. काय खेळतोय तो, एकटा लढतोय, झुंजतोय आणि स्वतः सिद्ध करतोय. इथे तडाका, फटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील 18 डझन. 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क षटकार. आणि या मॅच मध्ये कांचनने काय खेळ केलाय. वेल प्लेड बॉईज. तर या स्पर्धेमध्ये सांतपाडा संघाने सहभाग घेतला, आपलं देखील मनापासून स्वागत. आणि विजया संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम सांतपाडा.